खामगावात सरपंच निलेश देशमुख यांच्यावर रॉडने प्राणघातक हल्ला। जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पोलीस विभाग गुन्हेगाराविरुद्ध अंकुश लावण्यात अपयशी होत आहे। यामुळे गुन्हेगारीवरील पोलिसांचा वचक संपल्याचे दिसून येत आहे। सध्या स्थितीत बीड येथील सरपंच हत्या प्रकरणाचा संताप महाराष्ट्रभर व्यक्त होत असताना आता खामगाव येथील सुताळा भागातील सरपंच निलेश देशमुख यांच्यावर क्षुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज समोर आली आहे। खामगावमध्ये सुताळा सरपंचावर प्राणघातक हल्ला चढवण्यात आला। हल्ल्यात निलेश देशमुख यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे। ही घटना सुताळा फाट्यावर घडली। सरपंच देशमुख यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला असून ते थोडक्यात बचावले आहे। दरम्यानच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी हल्ला करणारा एक आरोपी मयूर सिद्धपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर इतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहे। या प्रकरणी पोलीस तपास करीत असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।